5 तासात सिब्बल सुनावणी फिरवणार. शिवसेना पक्षचिन्ह गोठवलं जाणार. ठाकरेंना नाही तर शिंदेंनाही नाही, सुप्रीम कोर्टात उद्या एक घाव अन 2 तुकडे. जवळपास 3 वर्षांपासून ठाकरे कोर्टाच्या कचाट्यात. निवडणुका आल्या गेल्या तरीही ठाकरे न्यायाच्या प्रतीक्षेत. शिंदेंनी मिळवलं की हिसकावलं याचाच न्यायनिवाडा उद्या 5 तासात होणार. नेमकं घडलंय काय? अखेर ती तारीख आली आहे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, यावर उद्याचं एक घाव अन 2 तुकडे होण्याची शक्यता आहे. ठाकरेंना नाही तर शिंदेही नाही अशा पद्धतीचा एक सूर सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. जर पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना कायदेशीरदृष्ट्या देता येत नसेल तर ते शिंदेंनाही देऊ नका, पक्ष आणि चिन्हच गोठवून टाका, अशी भूमिकासुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडे 45 मिनिटांचा युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र ते 45 मिनिट सुप्रीम कोर्टाने दिले नव्हते. आता तब्बल 5 तासांचा उद्यासाठीचा वेळ सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी ठेवलेला दिसून येतोय. अडीच तास म्हटलं तरीही कपिल सिब्बलांना वातावरण फिरवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. न्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी की विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर कोणीही पक्ष आणि चिन्हावरती ताबा किंवा दावा करू शकत नाही, ही शिंदेंसाठी चपराक होती. दुसरी म्हणजे व्हीप म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार आहे. प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केली गेलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. व्हीप आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच नियुक्ती योग्य आहे, अशा पद्धतीची टिप्पणीसुद्धा धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. सोबतच जर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आम्ही त्यांना पुन्हा त्यांचं पद दिलं असतं, हेही धनंजय चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा विषय फक्त एकट्या एकनाथ शिंदेंचा नाहीये, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर, नरहरी झिरवाळ, नाना पटोले यांच्यासह अनेक लोकांचा सहभाग अदृश्यरित्याही आहे आणि पडद्यासमोरही आहे. गुवाहाटी, गोवा, सुरत हा केला गेलेला एकनाथ शिंदेंचा प्रवास ही फक्त एकनाथ शिंदेंची कसरत नव्हती, तर त्यामागे अनेक लोकांचे हात होते. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात काय घडणार याकडे सगळेजण पाहतायत. जवळपास 3 वर्षांपासून ठाकरे हे कोर्टाच्या कचाट्यात. यामध्ये विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, महानगरपालिका झाल्या, झेडपीच्या निवडणुका झाल्या, मात्र ठाकरेंना त्यांचं पक्ष आणि चिन्ह मिळालं नाही. तरीही एकनाथ शिंदेंसमोर ठाकरे आव्हान म्हणून आहेतच. जसं मी म्हटलं, सहानुभूती म्हणून आणि प्रॅक्टिकलरित्या अशा 2 अँगलने हे राजकारण होणार आहे किंवा उद्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पाहिली जाणार आहे. कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह कसा दिला गेला किंवा कसा दिला जातोय हे पाहायला मिळणार आहे. तर सहानुभूती म्हणून एखादा व्यक्ती एखादा पक्ष मोठा करतो, तो मिळवतो, वाढवतो, रुजवतो आणि कशा पद्धतीने सत्तेच्या वेगवेगळे हातखंडे वापरून तो पक्ष आणि चिन्ह मिळवला जातं, हेही सहानुभूती म्हणून बघितलं जाणार आहे. असो, या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह मिळवला की हिसकावला याचाच न्यायनिवाडा उद्या 5 तासात होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, उद्या ही सुनावणी पार पडेल का की पुन्हा तारीख पे तारीख दिली जाईल? एकनाथ शिंदेंनाही नको आणि ठाकरेंनाही नको, हे पक्ष आणि चिन्हच गोठवा, ही जी मागणी एका गटाकडून केली जाते, ही मागणी योग्य आहे का यावरही व्यक्त व्हा. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका.